नमस्कार. तुम्ही पुढच्या सिरीज तर पाहिल्याच असतील. इंडिया थर्ड ODI बी जिंकलेला आहे आणि सिरीज बी जिंकलेला आहे वायझॅकमध्ये. मॅन ऑफ द मॅच बहुतेक कुलदीप यादव नाही ते विराट कोहली होता बहुतेक, मला काही एवढं माहीत नाही. पण रोहित शर्मा आणि वरून यशस्वी जायस्वाल या दोघांना खूप चांगली पारी खेळली, खूप चांगली इनिंग केली. 150ची पार्टनरशिप केली. तुम्हाला तर माहीतच आहे. तुम्ही पाहिलीच असेल कालची मॅच, तरी आपण एक लुकआउट करून घेऊ लवकर मॅचवर. 150ची काहीतरी 155ची पार्टनरशिप केली. रोहित शर्माने 75 रन केले. 25 रननं त्याची 100 हुकली. यशस्वी जायस्वाल जो 2 मॅचमध्ये फेल झालेला होता, पहिल्या 2 मॅचमध्ये फेल झालेला होता, त्यांनी 100 मारली. काहीतरी 125 की 115 रन बहुतेक अशी काहीतरी मारले. त्यानंतर विराट कोहलीला बहुतेक रन कमी पडले तिसऱ्या मॅचमध्ये. नाही तर विराट कोहली असं दुसऱ्यांदा केलं असतं. एकदा पहिल्यांदाही केलेलं आहे विराट कोहलीनं. त्यानं पहिल्यांदाही असं केलेलं आहे. 3दा 100 मारलेली आहे. एकदाच केलेली आहे तशी 100ची हॅट्रिक. पण आता दुसऱ्यांदा होती, पण त्याला रन कमी पडले. काहीतरी 60-70 रन कमी पडले त्याला. त्यानं 65 केलेलं आहे. बाकी कुलदीप यादवने चांगली बॉलिंग टाकली. थर्ड ODIमध्ये कुलदीप यादवनं पण बहुतेक 4 विकेटा घेतल्या. 5वी विकेट घ्यायला जात होता तो. तिथं जरा फनी मोमेंट्स बी झाले काहीतरी रोहित शर्मा आणि कुलदीप यादवमध्ये रिव्ह्यूसाठी. पण ओव्हरऑल तसं पाहिलं तर काहीतरी 20 टॉस हारल्यानंतर इंडिया पहिली टॉस जिंकला. पहिल्यांदा टॉस जिंकला इंडिया काहीतरी 2023च्या नंतर ODIमध्ये. आखरीदा इंडिया टॉस जिंकला होता. म्हणजे आखरीदा बहुतेक इंडिया कधी जिंकला होता? न्यूझीलंड विरुद्ध सेमीफायनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असणार की खूप त्रास झालता इंडियाला फक्त टॉसच्यानं. जी मागची मॅच म्हणता येईल त्याच्यात ड्रू पडला की बॉलिंग खराब झाली मला माहीत नाही. पण मागच्या टॉस जर इंडिया जिंकला असता तर ही सिरीज व्हाईट वॉश असती आता. पण तसं काही झालं नाही. ही सिरीज व्हाईट वॉश झाली नाही. त्यांनी चांगला चॅलेंज दिला की बहुतेक असं म्हणता येईल ते टॉस जिंकत होते म्हणून आपल्याला चांगला चॅलेंज देत होते. मला तर आता असंच वाटते की जे 19 नोव्हेंबरला मॅच झाली होती आपली, काहीतरी 19 नोव्हेंबरला फायनल होती इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया, ते आपण ड्रूच्यानंच हारलो. ड्रू पडला होता संध्याकाळच्या वेळेस. आपण टॉस हारलो होतो आणि आपलं म्हणणं होतं पहिलं बॉलिंग घ्यायचं त्या ग्राउंडवर, कारण की तेव्हा ड्रू पडत होत्या. त्याच्यात आपण त्या ड्रूच्यानंच हारलो होतो बहुतेक. आता तर असं वाटू राहिलं मला. काहीतरी 19 नोव्हेंबरमध्ये आपण पहिले बॅटिंग केली होती आणि मग नंतर ओस पडली होती, त्यालाच आपण ड्रू म्हणतो. तर त्याच्यानं आपण कमी रन बनवू शकलो होतो. काय माहीत काहून बॉल नव्हते, म्हणजे इझी जात होता बॅट्समनला. नाही तर मला वाटते ते फायनल बी आपलीच होती. फक्त त्या एक टॉस हारल्यामुळे आपण बहुतेक फायनल हारलो होतो असं माझं म्हणणं आहे. पण काही नाही, इंडिया सिरीज जिंकली. आता 9 नोव्हेंबरपासून आपण चेकआउट करू. तर 9 नोव्हेंबरपासून बहुतेक T20 सिरीज आहे पहिली. ते स्काय बॉलच्या यानं चालू आहे. कॅप्टन सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह पण आहे आणि याची हार्दिक पांड्याची पण वापसी झालेली आहे T20मध्ये. जर पुढची ODI सिरीजमधली तर ते आहे बहुतेक 11 जानेवारीमध्ये. 11 जानेवारीला आहे आता डायरेक्ट पुढच्या वर्षी. न्यूझीलंड विरुद्ध आहे. 3 ODI सिरीज आहे इंडियाचे. रोहित शर्मा आणि विराट कोहली दिसतीनच. विराट कोहली पण खूप आणि रोहित शर्मा पहिला बॅट्समन बनला ODIमध्ये की त्यानं सगळ्यात जास्त छक्के मारलेले आहे. काहीतरी 4. आता सध्या मी हा लेट व्हिडिओ बनवत आहो, पण काहीतरी बहुतेक 454 पोचला तो. शाहिद आफ्रिदीचा रेकॉर्ड तोडला त्यानं. आणि शाहिद आफ्रिदी जो आहे त्यानं 100 इनिंग बहुतेक जास्त खेळलेले आहेत रोहित शर्मापेक्षा. स्टील रोहित शर्मानं त्याचा रेकॉर्ड तोडलेला आहे. बहुतेक तो पहिलेच तोडला असता हा रेकॉर्ड जर तो पहिल्या ऑस्ट्रेलियाच्या मॅचमध्ये चालला असता. तर तो डायरेक्ट दुसऱ्या मॅचमधूनच चालायला लागला. पण काही नाही, 100 मॅच राहता यानं रेकॉर्ड तोडलेला आहे. आणि रोहित शर्माचे 20,000 रन पण कंप्लीट झालेला आहे. चौथा मोस्ट रन स्कोरर, इंटरनॅशनल रन स्कोरर बनलेला आहे रोहित शर्मा. फर्स्ट इंडियन तर सचिन तेंडुलकर आहे, द ग्रेट सचिन तेंडुलकर, 34,000 रन. दुसरा विराट कोहली आहे, बहुतेक 27,000 रन आहे, 27,000 प्लस. आणि जो तिसरा आहे राहुल द्रविड आहे, सर राहुल द्रविड, द वॉल, 23,000 प्लस रन. आणि आता चौथा रोहित शर्मा बनलेला आहे, काहीतरी 20,000 प्लस रन. AB डिव्हिलियर्सला मागं टाकेलं आहे. AB डिव्हिलियर्सचे रन होते 20,016. कालच रोहित शर्मा यांना मागं टाकलेलं आहे.
बहुतेक रोहित शर्मा हा 4थ्या नंबरचा मोस्ट रन स्कोरिंग बॅट्समन बनलेला आहे इंडियामधला. आज खूप सिक्सेस तर खूप वरच आहे. तो 500 सिक्सेससाठी जाईन की नाही आता हे माहीत नाही मला. आता येऊन जाऊन बहुतेक दोघांच्या जवळ विराट कोहली आणि रोहित शर्मा जवळ वर्ल्ड कप खेळतील. बहुतेक मला तर वाटते खेळतीलच. काही येऊन जाऊन 30 मॅचेस पकडून घ्या तुम्ही. 30 मॅचेस, बहुतेक 30-32 मॅचेस. रोहित शर्मा 11,500 प्लस रन झालेले आहेत त्याचे. रोहित शर्मा जाणार आहे बहुतेक 12,000 रनसाठी आणि विराट कोहली स्टील 84वर आहे. जर आज साऊथ आफ्रिकाने जरा जास्त रन मारले असते तर बहुतेक विराट कोहलीची 85 नंबरची 100 दिसली असती. काय करता काही नाही. हा 2016 आणि 2017चा ओजी विराट कोहली दिसत आहे परत. सेंचुरीजवर सेंचुरीज. आता येणार ना, न्यूझीलंड येणार. आता एक T20 राहिलेली आहे, T20 सिरीज राहिलेली आहे इंडिया साऊथ आफ्रिकाची. जशी झाली 11 तारखेपासून न्यूझीलंड येणार आहे पुढच्या जानेवारीमध्ये. पहिली ODI राहणार आहे आपली. तर ठीक आहे, आता या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आता पुढच्या व्हिडिओत भेटू. नमस्कार, जय हिंद.